हाय हॅलो नमस्ते, मी मृणाली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर सकाळचे 9 वाजून गेलेले आहे। मम्मी गणेशबाईवरनं पाणी घेऊन आले की ते माहिती नाहीये, बघू काय मस्त वाटतं, छान। एवढे दिवस झाले मी पावसाची किती वाट बघत होती की नाही येईल छानपैकी पाऊस पडेल। एकदा तर पडला, भिजली पण मी, पण तरी पण असं कंटिन्यू पाहिजे होतं मला। कोई नहीं, देर से सही। मामांच्याकडे आले, दारात आल्यानंतर अशा जोरात आवाज देतात, बेलची गरज नाही आम्हाला। आयात झोपलाय, जिजू चाललाय आमचा। बघा रात्रीच्या वाऱ्याने बघा सगळे झाडं वगैरे ठेवलेलं पडलं इथे। आणि बघा हे आमचे मामा आहेत शेतामध्ये, मामी गेले असतील कामाला ना, ते तिथे मामा गेलेत। आणि मामींनी पेटवली आहे चूल मस्तपैकी, कारण वाड्याच्या इकडेच चुलीचा भाग आहे। मी ना मला असं वाटतं शौर्य आल्यानंतर आयान आणि शौर्याला घेऊन मग वाडा हे चूल वगैरे आणि मग परसाव दाखवायला नेईन त्यांना। मस्त वातावरण झालं, एकदम थंड थंड छान छान, म्हणजे एकदम गारठा पडला नाहीये, पण असं मस्त छान छान वाटतंय। आता असं वाटतं मी जाऊ नये, जसे दिवस जवळ येतात ना असं वाटतं मी नाही जायला पाहिजे, मी नाही, मला अजून राहायचं, मला नेक्स्ट टाइम मी लवकर येणार आहे। यावेळेस जवळजवळ बघा किती दिवस मी आली, म्हणजे 3 तारखेला निघाली, पण तरी पण पूर्ण दिवस तो प्रवासामध्ये गेला आमचा। 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, फक्त 12 दिवस राहिले। नेक्स्ट टाइम मी तर लवकरच येणार आहे। 1 मंथ जरा जास्त होईल का, कारण ज्या वेळेला मी येईन त्यावेळेला ते उन्हाळ्यात नको होतं। पण हा आंबे फणस वगैरे काजू वगैरे खूप सारे मिळतात, पण आयान काय माहिती कम्फर्टेबल असेल की नाही, पण यावेळेशिवाय जास्त दिवस राहायला येईन। यावेळेस 12 दिवस आले, पुढच्या वेळेस मे बी 20 डेज येईन। खालून जाऊन येईपर्यंत हे बघा पूर्ण डोंगर इकडे पॅक झालेले आहेत आता। आणि या साईडला बघू, मी खालीच नेत होती फोन, इकडे पण डोंगराला ढग लागलेले आहेत बघा, धुकं पूर्ण। आयान माझा उठलेला आहे, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, अरे गुड मॉर्निंग माझा बुबला। आता आहे आमची चहा, आणि हा आहे बघा ब्रुनो, असा पांढरा पांढरा दिसतोय ना, आमची पांढरी मगर आहे ती। चला तर मी आता ब्रश वगैरे करते आणि मस्तपैकी चहा घेते छान छान पैकी। आजची चहा मे बी मी वर घेते, काय माहिती नाही, आता आयान उठलाय सो खालीच घ्यावी लागेल मला चहा। दूध तापत ठेवलेलं आहे मस्त, पिवळं पिवळं गाईचं दूध, आज उद्या आणि परवा, फक्त 3 दिवस। ती त्याची मम्मा आहे ना, आहे तयार। आयान करत आहे ब्रश आणि शेव, हे वाटण्यासाठी खोबरं कापलंय, आणि हे रात्री आंबे दिले बेबी मावशींनी, आणि हे मामांनी आंबा दिलाय आयांसाठी। हे वेगळं आहोत हॉलमध्ये नाश्ता करायला। यो ब्रुनो, सगळ्यांनी चहा प्यायला या, सगळ्यांनी सर्वांनी चहा प्यायला या। मावशींनी ना आंबे दिलेले खूप गोड आहेत, सो विचार करते की जाताना घेऊन जाते, पण बघू तिच्याकडे तेवढे आहेत का, ती विकते का ते पाहावं लागेल, आणि मग बघू। मी बेबी मावशीच्या घरी आलेली, पण काय बेबी मावशी घरी नाही आहे। चला आपण आता परत घरी, संध्याकाळी ज्या वेळेला येईल कामावर तेव्हा विचार। बघा डोंगराला धुकं लागलेलं आहे छानपैकी, दिवसभर ना असंच वातावरण असणार आहे छान छान एकदम। मम्मी करत आहे आंघोळी, मी नंतर करेन। मम्मीची आंघोळी झाल्यानंतर आम्ही जाऊ गणेशबाईवर पाणी आणायला, आणि त्याचबरोबर ब्रुनोलाही फ्रेश करून आणू। आयान करत आहे खाली नाश्ता, आणि मी करत आहे लिस्ट। उद्या आहे सॅटर्डे, सो मी यांना लिहून देते काय काय हवं आहे काय काय नको आहे ते, आणि मग संडेला जर हे घ्यायला आले मग त्यावेळेला मग घरात सामान असेल, कारण एवढ्या दिवस मी इथे तर
घरात काय संपलंय, काय 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 आयडिया नाही आहे. सो त्याच्यामुळे लिस्ट तयार करते आणि मग तुमच्याशी बोलते. बाय. आणि अजून आमचं जेवण झालेलं नाही आहे. आज आहे चिकन, कडे येणार आहे दीदी. सो हे मी आता घालत आहे कालवण. हे ब्रुनोसाठी पाय आहेत, भात झालेला आहे आणि हे सगळं चिकन वगैरे आणून ठेवलेलं आहे. आणि हे बघा आयान काय, हो 8 or 8:30 येतील. आणि हे बघा पप्पांची बुटं घालून ठेवलेले आहेत आयांनी. बिचाऱ्याला खेळायला कोणीच नाही आहे. सो त्याच्यामुळे बिचारा आपलं काही नाही काहीतरी करतच असतो. तुमचा आत्तासाठी रस्सा घातलेला आहे. ब्रुनोचे पाय शिजत आलेले आहेत आणि हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. ह्याचं मी सुक्कं करणार आहे रात्रीसाठी, कलेजी फ्राय करण्यासाठी आणि हे पोरांना फ्राय करण्यासाठी चिकन मुलांसाठी छानपैकी असं. ब्रुनो, मम्मी आणि आयानी ते बसलेले आहेत. माझं आता झालेलं आहे काम. थोडंसं अंग टाकते, कालसारखं जरा बेटर वाटेल जरा मला. स्टडी करत करत झोपून गेले. आणि आत्ता जेवून झाल्यानंतर माझे कपडे धुवून झालेले आहेत. आता कपडे वाळत घालते. आज खूप लेट झाला. कपडे वाळत घातल्यानंतर मला चिकन पण करायचं आहे, सुकं चिकन. ते पण लगेच करायला टाकीन एका साईडला, म्हणजे नंतर जरा मला आराम करता येईल. बघीन कसं काय होते. आणि हे बघा आत्ता तरी सध्या पाऊस नाही आहे आणि भाजीवाले आलेले आहेत. आजकाल रोज येतात. इथे पण काय ढग वगैरे काही नाही आहे. काय सांगावं. सूर्य महाराज छानपैकी ऊन पडलंय. आणि बघा चिकन आणि चहा झालेले. चिकन होत आहे, चहा पण झालेले आहे. सो आम्ही आता चहा घेऊ आणि दीदीला वगैरे यायला 8:30-9 वगैरे होतील. आयन खूप आतुरतेने वाट पाहतोय शौर्याची. सो काय माहिती आल्यानंतर शौर्या तर स्कूलमधनं येते, तिथे झोपूनच जाईल. सकाळीच त्यांचं खेळणं होणार आहे. सो आता चहा जरा घेते, जरा फ्रेश होते. अवतार बघा काय झालं आहे. आता आम्ही घेत आहोत चहा. हे बघा चहा. तर सर्वांनी चहा प्यायला या. मम्मी आणि ब्रुनो. मम्मी बोलते मग मी साफसफाई केली तर माझा अवतार झालाय पूर्ण. आयान आहे हॉलमध्ये पप्पांच्या इथे आणि जरा इथे जरा नीट जरा तोंड येते आहे बाहेर मस्तपैकी. काय ब्रुनो, ब्रुनो आतमध्ये जाम मच्छर आहेत, ये तुला त्रास देतील घरात. ये बघा मस्त शिजतंय, त्याला राहू देते जरा. मम्मीने पाणी लावलंय भरायला, भरतच आलंय, बंद करते. आयान बसलेला आहे, दूध आणि बिस्किट खातोय आणि मम्मी लादी पुसते. पप्पांचं पण खाणं चाललेलं आहे. आणि इथे ब्रुनो. हा बोल पटकन. हे बघा हे असं वातावरण झालेलं आहे, लाईट लाईट धुक्यासारखं झालेलं. आणि तिकडनं मला असं वाटतं ना पाऊस येतोय समाधीच्या साईडने. तिकडून का धुकंच आहे काही कळत नाही मला. पावसासारखं वाटतंय कुठे. आणि बघा आमचा बिछाना सगळा विस्कडलेला. आयान आयान वायान. हे स्वामी महाराज, स्वामी आमचे. हे बघा छान छान. आज आयान गेला नाही नांगरायला, है ना आयान. ते बघा धुकंच आलंय सगळं लाईटवालं. बेडकं ओरडतायत. इथनं मस्त थंड थंड वारा. आणि इकडे बघा इकडे पाऊसच पडतोय. ते बघा का धुकं मला काही कळेना. नाही गडगडत आहे आणि जोरात पाऊस येणार आहे. गडगडला आता आणि गडगडत आहे थोडंफार. ब्रुनोला अजून फ्रेश होऊन आणले नाही मम्मीनी. क्लिनिंग चाललेली कारण दीदी वगैरे येत आहे. आणि त्याचं चिकन तर झालं आहे ऑलमोस्ट. कलेजी थोडीशी मला फ्राय करायची आहे, भात घालायचा आहे. सो ते 2 प्रकार मी करते आणि नंतर मग फ्राय करायचं आहे थोडंफार चिकन मुलांसाठी. का मग आमचं जेवण झालं. आणि भाकऱ्या मागवल्यात बाबूच्या आईकडनं. सो मग त्या भाकऱ्या देतील आणि मस्त थंड थंड वारा सुटलाय, छान वाटतोय है ना यार. नाही आणि तू कोणाची वाट बघतोय. तो शौर्य. शौर्य तुम्हीच करते शौर्याला. खूप एक्साइटेड आहेस तू शौर्याला भेटायला. नाही वाडा माझा आया. वारा सुटलाय. मी जे कपडे आहेत ना मी ते आतमध्ये ठेवते कारण जोरात येणार आहे.
गडगड म्हातारी. मस्तपैकी चिकन तयार झालेलं आहे. ऑलमोस्ट म्हणजे झालंच आहे तयार. काय चाललेलं आहे? ब्रुनोची बाहेर जायची तयारी. व्हेरी गुड. ए थांब जरा. ए थांब. मम्मीचे पटके खाशील. त्याला घाई होते ना ग. आणि हे बघा आमचा ब्रुनो हिरो नंबर 1 ब्रून. यो ब्रून. रेनकोट घातलं. ब्रून आर यू रेडी फॉर मॉन्सून? येस आय एम रेडी. ब्रून हिरो नंबर 1. आमची मगर बघा आमची. मगर निघाली बाहेर. पांढरी मगर. जा. रात्र झालेली आहे आणि ब्रुनोला घेऊन मम्मी तिकडे गेलेली आहे. ते बघा मी पण आलेली आहे तिच्याबरोबर. गाडी आलेली आहे. मी जरा रस्त्यावरच आहे. मी जरा साईडला होते. आणि इकडे ते बघा गाडी येत आहेत. बस आले मला असं वाटतं. गोरी आलेली आहे आणि माझ्या बघूला बघा. हाय. अरे देवा जाम आनंद झाला. देवा देवा. अरे देवा देवा. हा आहे ग. अंगावर म्हणजे लाड करायला. ये इकडे वर ये. आयान इकडे ये. अय बाबू इकडे वर ये. आणि आली शौर्या. ये तू हेअरकट केला. ए कोण आलं? शौर्या आली. नको तू नंतर खा ना. नंतर खा. घे त्याच्याच त्यांनी आणलंय. घे हा घे. हा नंतर ठेवून दे. हा नंतर खा. हा जेवण तयार. पोरांसाठी चिकन फ्राय. हे काय आहे? वरण. उई बाबा. आणि भात. लिंबू नाहीये. आणि ही आहे कलेजी. मसाला कलेजी दीदी. आणि हे आहे चिकन सुक्का. आणि भाकरी अजून आली नाही ना ग मम्मी? आले. यामध्ये काय माहिती नाही. आणि इथे आयांचं कालवण आहे. ती मेन ऑनियन चिप्स खात आहेत. आणि जेवण झालेलं आहे. आणि जिजू आणि दीदी येत आहेत जरा गाडी लावून वगैरे. सो त्यांची वाट बघू आणि मग थोड्या वेळाने आम्ही जेवू. आणि बघा आलेले आहेत दोघे जण पण. सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. चिल्लर पाटी परत खेळत आहे आणि त्रास देत आहे. चला तर मग वेळ झाली तुमची रजा घेण्याची. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तुमच्या भेटी. तोपर्यंत बाय. येस.